नमस्कार, मी अमर यादव आणि तुम्ही पाहताय पुरंदरचा धुरंदर. संबंध महाराष्ट्रामध्ये आमदारकीच्या अर्थात विधानसभेच्या निवडणुकीचा बोलबाला बघायला मिळतो. आपण सध्या आहोत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आणि गावाचं नाव आहे राख. बघायचं इथल्या लोकांच्या मनातला आमदार कोण आहे, जनतेच्या हक्काचा माणूस कोण आहे, इथले स्थानिक काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्यासाठी जातो आपण पहिल्या प्रतिक्रियेकडे. आपल्यासोबत आपण पाहतो या ठिकाणी काही ग्रामस्थ आणि त्याचप्रमाणे शेतकरी या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. बघायचे ते दादा, बाबा, आत्ता आमदारकीची निवडणूक पुरंदरमध्ये सुरू आहे. संजय जगताप विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुन्हा आहेत. त्यानंतर माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे आहेत आणि संभाजीराव झेंडे आणि गंगाराम दादा असे 4 ऑप्शन आहेत. काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल? शिवतारे बापू आता शिवतारे बापूच का होतील, संजय जगताप का होणार नाहीत? होणार की ती, पण आता दोघात चालायचे थोडंसंच. तुमच्या भागामध्ये विद्यमान आमदारांची 5 वर्ष सतत तुम्ही बघितलेली आहेत. 10 वर्ष शिवतारे बापूंनी काम केलेलं आहे. काय कुणाचं काम चांगलं आहे? शिवतारे बापू. ते गुंजवणीचं पाणी 5 वर्षामध्ये आणतो असं म्हटले होते संजय जगताप. तर ते काय आलं का इकडे पाणी? नाही आलं. 5 वर्ष संजय जगताप आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून काही इकडे कामं वगैरे आहेत का रस्त्याची वगैरे? नाही, एवढी नाही झाली. तुम्हाला सांगतो मी. बरोबर. आपल्यासोबत आपण पाहतो विद्यमान आमदार संजय जगताप आणि सन्माननीय विजयबापू शिवतारे अशा दोघांमध्ये मुख्यत्वे लढत मांडली जाते. काय वाटतं की यावर्षी आमदार कोण? पहिली गोष्ट, पुरंदर हवेलीला मतदारसंघाला जो व्हिजन असणारा नेता आपल्याला हवा आहे. जे व्हिजन जे बापूंच्याकडे आहे. गेले 5 वर्ष आपण जर बघितलं, संजय जगतापांचा काळ बघितला, तर कोणत्याही प्रकारची कामं नाही, कोणत्याही प्रकारचं व्हिजन नसणारा हा नेता आहे. त्यामुळे आम्हाला गुंजवणीचं पाणी असेल, आंतरराष्ट्रीय बाजार असेल किंवा आपला IT पार्कचा विषय असेल, पुरंदर हवेलीमध्ये जे दिवेच्या परिसरामध्ये होणारा IT पार्क आहे, तो जो कंपन्यांचा विषय असेल, हा विषय आपल्या पुरंदरवासियांना, इथल्या तरुणांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी पुरंदर हवेलीसाठी आमदार म्हणून विजयबापू शिवतारे हेच योग्य राहतील असं मला वाटतंय. कारण की संजय जगताप यांनी कोणतीही कामं केली नाहीत गेली 5 वर्षामध्ये. हे तुम्हाला अंतर्गत रस्ते, ब्लॉकेज ह्याची कामं दिसतात. हे सगळे विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून गेले 5 वर्षाच्या पहिल्या बापूंच्या काळामध्ये हे झालेले आहेत. पुलाची कामं असतील राखमध्ये, अशी भरपूर कामे झाले. हे जे सौर ऊर्जेचा प्रकल्प दिसत आहे रोडच्या साईडला, हा पण केंद्राचा प्रकल्प आहे. हे कोणी म्हणत असेल की आमदारांनी हा प्रकल्प केला आहे, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. हे नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून हा केंद्रातील हा प्रकल्प आहे आणि राग गावामध्ये त्या माध्यमातून इथं प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळंच माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना विजयबापू शिवतारेंच्याकडे बघितल्यानंतरनी म्हणजे त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे, बाकी कुणाच्याकडून अपेक्षा नाही. म्हणजे 10वं कार्य, लग्न, उद्घाटन असं गोष्टी करणारा आमदार नको आहे आम्हाला. आम्हाला पुरंदरसाठी एक बारामतीसारखं व्हिजन तयार करणारा आमदार पाहिजे. मध्यंतरी जर बघायला गेलं तर गुंजवणीचा जो लाईनचा प्लॅन बदलला गेला होता, तुमच्या गावांना माझ्या मते वगळलं गेलं होतं. तर संजय जगतापांनी हा डिसिजन घेतला होता की याच्यामध्ये दुसरं कोणी काय होतं? नाही, याच्यामध्ये पण कारणीभूत आमदार साहेबच होते. तो प्लॅन बापूंनी ते सगळा जो आराखडा होता लाईनचा पहिल्यासारखा करून घेतलेला आहे. आणि आत्ता बापू आमदार झाल्यानंतर 100% 2 वर्षामध्ये गुंजवण्याचं पाणी राग गावाला मिळेल अशी आम्हाला आशा आहे. आणि सर्व काही म्हणजे एक बापू असा तडफदार असं नेतृत्व आहे. आपल्यासोबत इथले काही आणखी युवा मतदारसुद्धा आहेत. सर, काय वाटतं की यावर्षी आमदार कोण होईल? विजयबापू शिवतारेच. संजय जगताप गेले 5 वर्ष आमदार होते. तुमच्या भागामध्ये त्यांची काही विकास कामं आहेत का? विकास कामं म्हणजे महत्त्वाचा आमच्या तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून पहिल्यापासून डिक्लेअर आहे. महत्त्वाचा पिण्याचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न तो मिटला पाहिजे. ह्यांनी मागच्या पंचवार्षिकला डिक्लेअर केलं मी 1200 कोटी घालून पाणी आणतो. परत नंतर ते नावच घेण्यात आत्ता लोक विचारतात तर ते गुंजवणीचं नावसुद्धा घेऊ शकत नाही. एवढी जर फसवणूक लोकांची झाली, लोकांना स्वप्न चांगली पडत होती की बाबा आपल्याला आता पाणी येईल आणि आपला भाग सुधरेल, तर एकदम निराशा केली. त्यामुळं शिवतारे बापू हे 100% विजय होतील. विद्यमान आमदार असं म्हणाले होते की मी विरोधी पक्षातला आमदार असल्यामुळे मला सत्ताधारी पक्ष निधी देत नाही. ही गोष्ट खरी आहे का किंवा असं काही होऊ शकतं का? विरोधात असो किंवा कसं, ज्यावेळेस स्वतः जर टॅलेंट असेल तो कुठून पण निधी आणू शकतो. तुम्ही विरोध दाखवा ना. तुम्ही विरोध करायला पाहिजे होता ना. पुरंदरमध्ये तुम्ही जर निधी मिळत नाही हे तुम्ही आता 5 वर्षानंतर सांगताय.
मग 5 वर्षाच्या अगोदरच कुठेतरी आंदोलन करायचं, उपोषण करायचं, काहीतरी करायचं की लोकांना खरंच पटलं असतं. 5 वर्षानंतर तुम्ही कार्यकाळ संपल्यानंतर म्हणताल की मी विरोधात होतो आणि मला फंड भेटला नाही, हे एकदम चुकीचं आहे. हे मान्य करू शकत नाही आम्ही. आपलं मत आहे की 2.5 वर्ष आमदार सत्तेमध्ये होते. बापू ज्यावेळेस पहिल्यांदा 2009 साली आमदार झाले त्यावेळेस मात्र फुरसुंगीमधला कचरा कॅम्पिंग प्रकल्प असेल, सासवडमधली प्रशासकीय इमारत असेल, जेजुरीचं ग्रामीण रुग्णालय असेल, दिव्यातलं क्रीडा संकुल असेल, जे विरोधी पक्षात असताना त्यांनी करून दाखवलं. सर्व समितीची इमारत असेल. त्याचप्रमाणे आता संजय सर देखील आता 2.5 वर्ष सत्तेमध्ये होते, 2.5 वर्ष विरोधामध्ये होते. त्यांच्या माध्यमातून काही कामं झाली का इकडे? काय नाही कामं झाली. हे जी अंतर्गत रोड ही दिसत आहेत हे सगळे बापूंच्या माध्यमातून झालेली कामं आहेत. असे नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत. काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल? विजय बापू शिवतारे आमदार होतील. कारण की काय आहे, आत्ताचे जे चालू आमदार आहेत संजय जगताप, त्यांच्याकडे तालुक्यात असं कुठलं विजन आहे, तालुक्याचं एक पण विजन नाही. शिवतारे बापूंचं म्हणजे ना, जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, आता गुंजवणी असेल, एअरपोर्ट असेल, राष्ट्रीय बाजार असेल, IT हब असेल, ह्यांचं स्वप्न आहे तालुक्यासाठी बघितलेलं. हे बघा 5-10 लाखाची कामं, उद्या मी जरी आमदार झालो तरी मी 4 कामं आणेल, 5-10 लाखाची रोड आणेल, सिमेंटचे ही आणेल. ह्या कामांना महत्त्व शून्य आहे. मेन कामं काय आहेत की तुमच्याकडे तालुक्याचं असं कोणतं विजन आहे की तरुणांना रोजगार मिळू शकतो, तालुक्याचा विकास होऊ शकतो, नाही का, शेतकऱ्यांचं सुखाचे दिवस येऊ शकतात, असं कोणताच तुमच्याकडे एक पण विजन नाही. आणि आत्ताचे जर म्हणजे ही लोक जर म्हणत असतील की आमच्या आमदारांनी विकास केला, तर आत्ता मी बापूंची तुम्हाला 30 कामं दाखवू शकतो. त्यांनी फक्त 10 ते 15 कामं दाखवून द्यावीत राखमध्ये केलेली कामं होत राहतात. 5-10 लाखाची किरकोळ कामं झाली म्हणजे काही विकास झालेला नाही. आणि स्वतःच्याच कार्यकर्त्यांना कामं आणायची आणि स्वतःच्याच कार्यकर्त्यांना मोठं करायचं कॉन्ट्रॅक्ट देऊन, ही आमदाराचं धोरण आहे, बाकी काही नाही. इथे महिलांच्या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलं तर विद्यमान आमदारांनी ज्यावेळेस आश्वासन दिलं होतं की स्थानिक पातळीवरती मी महिलांसाठी रोजगार निर्माण करेन, तुमच्या भागामध्ये अशी काही नक्कीच कामं झाली का सरांच्या माध्यमातून? सरांच्या माध्यमातून महिलांना रोजगार सोडा, तरुणांना पण रोजगार नाही भेटला. महिलांचा तर विषय लांबपर्यंत नाही. आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महिलांसाठी लाडकी बहीण योजना, अत्यंत महत्त्वाची योजना ही राबवण्यात आली. आज गोरगरीब ज्या महिला आहेत, खुरपायला जातात 200 रुपये रोजाने, 250 रुपये रोजाने, त्यांना ह्या 1,500ची किंमत कळती काय आहे ती. त्यांच्या मुलांना जर पुण्यात मुलगा शिकत असेल ना, तर त्याला जर वाट खर्चीला पैसे नसतील यायला, तर त्यांना 1,500ची किंमत कळती की ही 1,500 काय आहेत. ती मोठ्या लोकांना, श्रीमंत लोकांना कळणार नाही. ती म्हणणार 1,500 दिलं म्हणजे काय उपकार केला का? आपल्याच खिशातले दिले, आपल्या खिशातले दिले, पण हितनं मागत आपल्या पण खिशातलं कोण देत नव्हतं. हितनं मागचे सरकार जे होते ना, त्यांनी आपल्या पण खिशातलं दिलं नाही, उलटं आपल्या खिशातलं खायची कामं केली त्यांनी. आपल्या गोरगरीब जनतेला त्यांनी काय दिलं? कोणतंच काम दिलेलं नाही. आज एकनाथ शिंदे ऑन द स्पॉट निर्णय घेणारा मुख्यमंत्री भेटला आहे आणि त्याच्याच खाली शिवतारे बापू पुरंदरचं विकास करणार आहेत. भविष्यात पण एकनाथ शिंदेंचे सीट जास्तीत जास्त निवडून येण्याचे चान्सेस आहेत. नक्कीच धन्यवाद. लाडकी बहीण योजना सरकारनं राबवलेली आहे. काय वाटतं की याचा मतदानावरती परिणाम होईल का? लाडकी बहीण योजना जी राबवली सरकारने, त्याच्या माध्यमातून ज्या काही ग्रामीण भागातील महिला आहेत, बऱ्याच ठिकाणी शहरीकरण किंवा ह्या गोष्टींमध्ये थोडंसं रोजगाराचे वेगळे विषय असतात. ह्या योजनेमध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना त्याचा खूपच फायदा झालेला आहे. कारण की मुलं काही कामानिमित्त, मुलगा असेल किंवा जे काही इतर परिस्थिती असते, अशा कंडिशनमध्ये बाहेर असतात, शिक्षणासाठी असतात किंवा नोकरी व्यवसायाच्या संदर्भात काही जण बाहेर पडतात रोजगारासाठी. अशा वेळेस बऱ्याच वेळा महिलांना म्हणजे जो कोण घरचा सक्षम युवक असेल किंवा जे काही फॅमिली मेंबर असतील, जे बाहेर राहूनसुद्धा अडचणीत असतात. लोक चांगलं काम करतानासुद्धा बऱ्याच अडचणी येत राहतात. गटातटाचं राजकारण, दुसरी गोष्ट खुर्ची वाचवून, सत्ता उपभोगून बिझनेस करतात ही लोक. तर त्या पद्धतीने करायच्या आधी ह्या सगळ्या योजना वगैरे आत्ता ज्या दिल्यात समजा, तर ते जरा आम्हाला चांगलं वाटते. समजा महिलांना दिलेल्या ST प्रवासातील सूट असेल किंवा 1,500 रुपयाची जी मदत आहे लाडकी बहीण योजनेची, तीसुद्धा चांगली आहे. खेडेगावातील म्हणजे हे महिलांना ह्याचा जास्तीत जास्त फायदा होत आहे. त्यामुळे काय वाटतं तुमच्या मनातला आमदार कोण, विजय शिवतारे की संजय जगताप? आता आमदारांचं जर आता कार्यकाल पाहिला आपण, विद्यमान आमदारांचा,
या 5 वर्षामध्ये त्यांनी आश्वासन पहिलं निवडणूक व्हायच्या आधी मागील पंचवार्षिकला दिलं होतं की स्वतः आम्ही 1200 कोटी रुपये खर्च करून पाणी योजना ही जी काही दुष्काळी पट्ट्यातील गाव आहेत त्यांचा पाणी प्रश्न सोडवू. तर विद्यमान आमदारांनी पहिलं म्हणजे सत्तेत निवडून आल्यानंतर त्यांचा शब्द तर पूर्ण केलाच नाही आणि उलटं ते काम कसं अडवून त्या कामाचं पूर्ण खंडन केलं. मध्यंतरी लाईनची जी आपण पाहतो राखनावळी भागातून तो राखनावळी भागातून जी पाईपलाईन तुमची जाणवते जो इस्टिमेट प्लॅन आहे त्यामध्ये विद्यमान आमदारांनी प्लॅन बदलला होता. तर त्या प्लॅनकडे तुम्ही कसं बघता किंवा तुमच्या गावाला त्याचा काही तोटा होणार होता का प्लॅन बदलला असता तर? 100% निश्चितच. जर जे काम गुंजवणी धरणाचं असेल ज्या व्यक्तीने पूर्ण केलं, जो स्वतः व्यक्ती जे आमदार म्हणजे आपले होते विजय बापू शिवतारे, हे तेवढे टेक्निकली हुशार आहेत, त्यांनी इंजिनियर आहेत स्वतः, त्यांचं एक व्हिजन होतं म्हणून तर त्यांनी तो प्रोजेक्ट पूर्ण केला धरणाचा. ते पाणी किंवा हे लोकांना काहीच माहीत नव्हतं या गोष्टी. ते आमदार झाले, त्यांनी ते पूर्णत्वाला नेलं, मंत्री झाले, नंतर त्यांनी ते पाईपलाईन ह्या सदर गावांना कशा पद्धतीने म्हणजे कमी खर्चामध्ये पाणी पोचवता येईल शेतकऱ्यापर्यंत त्यासाठी ते बंद पाईपलाईन योजना आखली होती. इकडे यांनी लाईट प्रोजेक्ट घेण्यासाठी, त्याच्यावर ते टेंडर सिल्वर जुबलीला मिळण्यासाठी असे भरपूर राजकारण त्यांनी केलं आणि ते प्रोजेक्ट हाणून पाडला. म्हणजे की बापूंचं स्वप्न तिथं त्यांनी भंग केलं ते पाईपलाईनचं. मग परत सत्ता बदल झाला 2.5 वर्षानंतर, त्यावेळेस पुन्हा विजय बापूंनी एकनाथजी शिंदेंच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पुन्हा ते जुन्या पद्धतीचं आराखड्यानुसार पाईपलाईन आणायचं ठरवलं. यामधून ह्या ज्या गावांचा जो दुष्काळाचा प्रश्न आहे, बिकट अवस्था, ही सुटण्यास पहिली मदत होणार आहे. आणि दुसरी गोष्ट पाणी असेल तर सगळे. तिसरी गोष्ट व्हिजन असणारं नेतृत्व म्हणून आपण बघतो त्यांच्याकडं. कारण व्हिजन म्हणजे नुसतं तुम्ही बारकी पोरं लॉबी सांभाळली, कॉन्ट्रॅक्ट दिले किंवा सिमेंट रोड केले आणि गटार केली म्हणून सुधारणा होत नाही. तुम्ही तालुक्यासाठी व्हिजन बघा, पूर्ण ह्याच्यासाठी व्हिजन बघा आणि मग तुम्ही निवडून द्या. ह्याच्यासाठी स्वतः माझं घर भरलं पाहिजे किंवा माझे 4 कार्यकर्ते मोठे झाले पाहिजेत, ह्याला कोण विचारत नाही. नक्कीच धन्यवाद. आपण आणखी काही मतदारांकडे जातो आहे. काय वाटतं दादा, यावर्षी आमदार कोण होईल? संजय जगताप, विजय शिवतारे की आणखी कोणी? आमदार कोण होईल हे महत्त्वाचं नाही आहे. जो महायुती सरकारनं जे आपल्या गावामध्ये स्कीम योजना राबवल्यात त्यामध्ये मोफत शेतकऱ्यांना मोफत लाईट असेल, रेशनिंग मोफत असेल आणि गावामध्ये सगळ्यात मोठी स्कीम झालेली आहे 12.5 कोटीची, ती म्हणजे जलजीवन मिशन. पंतप्रधानांचं स्वप्न होतं हर घर जल नाही का, पाईपलाईन नळद्वारे घरापर्यंत पोचलं आहे फिल्टर पाणी. तर त्याच्या गावात 12.5 कोटीची स्कीम आलेली मोठी. गावठाण सोडलं तरी तर जे वस्ती आहेत गावाकडच्या, म्हणजे ह्या वस्तीमध्ये एक 7-8 वस्ती आहेत, त्यामध्ये आत्तापर्यंत पोचलंच नव्हतं पाणी कधीपर्यंत. त्याचं काम आता चालू आहे, जेणेकरून आपल्या वाड्या वस्तीवर जे टाक्यांचं काम चालू आहे त्यामध्ये गावाच्या जेवढ्या पूर्ण कडेने वस्ती आहेत 7-8 वस्ती आहेत त्यांना पाणी मिळणार आहे. मेन महत्त्वाचं हे. तर महायुती सरकारनं हे काम केलेलं आहे. जरी हे सौर लाईटची जी लाईट दिसते आहे तुम्हाला, हे कामं झालेले आहेत असं म्हणता येणार नाही. आमदारांच्या काळात स्टँडिंग कामं झालेली आहेत, म्हणजे सौर ऊर्जा असेल, पण त्याचं ते काम झालं आहे, ते जी क्वालिटी आहे ती झालेली नाही आपल्याला पाहायला मिळते आहे गावामध्ये. म्हणजे जे हे जे आहे हा मंजूर होताना सौर ऊर्जेवर झालेला आहे, पण नंतरनं तो ग्रामपंचायतच्या लाईटवरती गेलेला, म्हणजे त्यामुळे ग्रामपंचायतवरती लाईट बिलाचा बोजा चढलेला आहे. हे पण लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे कोणतेही विकास काम आखत असताना व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे. 2.5 वर्षात झालं किंवा जे नंतर आलेले प्रोजेक्ट आहेत ना, याचं प्लॅनिंग पण नाही झालेलं प्रॉपर, जे व्हायला हवं होतं ते. आणि सगळ्यात मोठी स्कीम आहे जलजीवनची. त्याचा निश्चितपणे गावठाण सोडलं तरी तर वाड्यावस्त्यांना सगळ्यांना फायदा होणार. गावठाणमध्ये पण दुष्काळामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवते, पण त्या योजनेअंतर्गत ती कमतरता आपली दूर होणार आहे. गुंजवणी या भागातला महत्त्वाचा प्रकल्प आहे. तुम्ही या गावातले खरं तर लाभधारक शेतकरी आहात किंवा लाभधारक ग्रामस्थ आहात. तुम्ही दोन्ही आमदारांचा काम बघितलेलं आहे. विजय बापू शिवतारेंनी सुरुवातीला 2.5 वर्षामध्ये गुंजवून धरण बांधून कंप्लीट केलं. पाईपलाईनच्या माध्यमातून त्यांचं देखील वर्क बघितलेलं आहे. संजय जगताप यांचं देखील तुम्ही 5 वर्षामध्ये काम बघितलं आहे. काय वाटतं की खरंच इथे गुंजवणी पूर्णत्वास कोण देऊ शकतं? आपण पाहायला गेलं ना, तर बापूंचं जे भाषणामधनं गुंजवणी येतं सारखं, ते स्टँडिंग आमदारांच्याकडून एवढं आलेलं नाही. जरी आलं तरी त्यावरती जे प्लॅनिंग आहे, जे व्हिजन आहे ना, ते पाहायला मिळलं नाही आपल्याला. स्टँडिंग एखादा अभ्यासू व्यक्तिमत्व असेल तर ते प्लॅन व्यवस्थित एक्सप्लेन करून मतदारांना सांगत असतं.
काय वाटतं की गुंजवणीच्या प्रश्नावर आपण दोन्ही आमदारांकडून गुंजवणी शब्द ऐकलेला आहे, आपण कुणी चांगलं एक्सप्लेन करून दाखवलेला आहे? पाहिलं असेल लोकसभेला एका भाषणामध्ये देवेंद्रजी फडणवीस म्हणजे देशाचे नेते, महाराष्ट्राचे CM राहिलेल्यानंतर डेप्युटी DCM राहिलेले आहेत, त्यांनी सांगितलं की विजयबापू हा खूप हुशार माणूस आहे. म्हणजे ते असेच बोलले आहेत का कुठंतरी, काहीतरी त्यांचा अभ्यास असणार आहे किंवा त्यांचे ते प्रोजेक्ट बघितलेले असतात. पालकमंत्री राहिलेले आहेत सातारचे, त्यामुळे निश्चितपणे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो पाणी की येऊ शकतं गुंजवणीचं 2 वर्षांमध्ये.